आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालतमध्ये तुमचं स्वागत आहे। आपकी अदालतमध्ये आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाला सादर करणार आहोत ज्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त वर्षांपर्यंत तुमच्या मनावर राज्य केलंय। एक फिल्म स्टार म्हणून असेल, एक डान्सर म्हणून असेल, एक डायरेक्टर म्हणून असेल आणि आता एक मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून असेल। अशी पर्सनॅलिटी ज्यांच्यात इतके सगळे गुण असतील तर स्पष्ट आहे त्यांच्यावर आरोपही भरपूर असणार आहेत, त्यांच्या संबंधित वादविवाद सुद्धा भरपूर आहेत। तर सादर करूया आजचा खटला आपकी अदालतमध्ये। याआधी की आरोप आणि प्रत्यारोपांची मालिका सुरू करू, आजच्या जज सोनल मानसिंग यांची परवानगी घेऊया आजचा खटला सुरू करण्यासाठी। परवानगी आहे, सुरुवात करा। खटला सुरू होत आहे। आपकी अदालतमध्ये पहिला आरोप फिल्म स्टार हेमा मालिनींवर। आपकी अदालतमध्ये सुपरस्टार हेमा मालिनी यांच्यावर आरोप आहे की या खूप लवकर नाराज होतात। हेमाजी, हे खरं आहे की अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्हाला राग जरा लवकर येत असतो, जर त्यात परफेक्शन नसेल तर? परफेक्शन जर नसेल तर राग तर सगळ्यांनाच आलाच पाहिजे। आता जर राग येत नसेल तर तो बरोबर आहे ना। पण जो तुमचा भोळा भाबडा साधा सरळ चेहरा आहे याला पाहून तर कधी वाटतही नाही की राग येईल तुम्ही तुम्हाला। घरी येऊन पहा जरा, मग माहित पडेल। You must know from my servants what they go through. फक्त सर्वंट्स कारण मी परफेक्शनिस्ट आहे ना, सो आय ड्रिल देम आउट. दे हॅव टू बी परफेक्ट इन एव्हरीथिंग, व्हॉट एव्हर दे कीप थिंग्स. तर हा ओरडा धरमजींना सुद्धा मिळतो का? कुटुंबातील सगळ्यांना, मुलांना, सगळ्यांना. जर मुलं व्यवस्थित आपलं डाएट करत नसतील तर तुमच्याकडून खूप ओरडा मिळतो? मुलांशी जरा प्रेमाने बोलावं लागतं, इतकं स्ट्रिक्ट नाही. मुलं आहेत. पण लहानपणी तुम्हाला सुद्धा ओरडा मिळत होता जसं आता तुम्ही ओरडता दुसऱ्यांना? ओरडा खूप मिळत होता. माझी आई खूप स्ट्रिक्ट होती माझ्यासोबत. अँड आय एम व्हेरी थँकफुल टू हर, बिकॉज ऑफ दॅट ओनली आय एम व्हॉट एव्हर आय एम टुडे. मग जेव्हा तुम्ही 5 वर्षांच्या होतात तेव्हा तुमच्या पायात घुंगरू बांधण्यात आले होते? माझी आई जी आहे तिची इच्छा होती की मी एक डान्सर बनावं, तर त्यासाठी जो मार्ग दाखवला पाहिजे सगळा बरोबर दाखवला त्यांनी. पण 5 वर्षाची मुलं एकदमच टोटली डेडिकेटेड डान्सर तर नाही बनू शकत. त्यांची खूपच वेगळी दुसऱ्या सोबत खेळण्याची, बाकी मैत्रिणींसोबत या सगळ्या इच्छा तर असतीलच. तर तशी होते मी. पण थोडे दिवस पुढे गेल्यानंतर आफ्टर मेनी इयर्स आय स्टार्टेड टेकिंग इंटरेस्ट इन डान्स. आणि हे देखील खरं आहे की पहिला सिनेमा तुम्हाला जो मिळाला, डायरेक्टर साहेब श्रीधर यांनी तुम्हाला रिजेक्ट केलं होतं. त्यांनी म्हटलं की हिचा चेहरा तर असा नाहीये की ही स्टार बनू शकेल. नाही, चेहऱ्याबद्दल तर नाही म्हटलं त्यांनी. मी खूप बारीक होते आणि त्यांना खूप प्लम्प हिरोईन हवी होती. सो मी ते नव्हते आणि मी फक्त 14 वर्षाची होते. सो यू कांट एक्सपेक्ट अ व्हेरी फॅट फिगर ऑफ 14 year old गर्ल. मग तेव्हा Well. खूप राग आला होता तुम्हाला त्यांचं म्हणणं ऐकून? नाही, राग नाही. इट इज इफ यू आर फेल्युअर इन समथिंग, दॅट इज अ स्टेपिंग स्टोन फॉर सक्सेस. तर मला वाटतं की मी सगळ्यांना हेच सांगेन की फेल्युअरमुळे कोणी घाबरलं नाही पाहिजे, कारण इट विल मेक यू मोर कॉन्फिडंट टू डू बेटर थिंग्स. तुम्ही एक know. असं उदाहरण आहात ज्यांना पहिल्यांदा कोणीतरी फेल केलं तर तुम्ही सिद्ध करून दाखवलं की यश काय असतं. मी सिनेमामध्ये जेव्हा आले तेव्हा मला इंटरेस्ट नव्हता. खरं तर माझ्या आईला जास्त इंटरेस्ट होता की एक डान्सर तर बनले होते तोपर्यंत, आणि तिची इच्छा अशी होती की मी फिल्म्समध्ये काम करावं. पण त्यावेळी सिनेमाबद्दल काही शिकवण्यासाठी काही कॉलेज वगैरे काहीही नव्हतं. तर मला स्वतःहूनच करावं लागत होतं. तर मला थोडीशी भीती होती. देन आय पुट इन फुल 100% इंटू इट, बिकॉज ते जे डायरेक्टर होते त्यांना पसंत आलं नव्हतं.
तर मला हे सिद्ध करायचं होतं की मी हे करू शकते. तुम्ही करून दाखवलं, पण ही गोष्ट खरी आहे की आधी जेव्हा जेव्हा तुम्ही फिल्मच्या सेटवर जात होता तेव्हा तुमची आई नक्कीच बरोबर असायची, तुमच्यावर पूर्ण लक्ष ठेवत होत्या त्या? हां, आई सोबतच राहायची ही चांगली गोष्ट आहे. कारण माझी इच्छा ही आहे की सगळ्यांसोबतच असं व्हावं. कारण आईचं सोबत असणं गरजेचं होतं. बिकॉज आय वॉज व्हेरी यंग, व्हेरी इनोसंट. आय वॉज नॉट नोईंग एनिथिंग इनफ. सो ती नेहमीच माझ्यासोबत होते आणि गाईड केलं खूप सुंदरपणे. सो आय एम व्हेरी थँकफुल टू हर फॉर बीइंग विथ मी. समटाईम्स शी यूज्ड टू बी मच मोर दॅन व्हॉट शी शुड बी. ही गोष्ट खरी आहे की कधी ते मी तुम्हाला सगळं नाही करत माझ्या मुलांसोबत. जेव्हा डायरेक्टर कोणता तुम्हाला इंटिमेट सीन करण्यासाठी म्हणत असायचे, हिरोचा हात पकडण्यासाठी म्हणत असायचे, तेव्हा आईच्या डोळ्यांमध्ये तुम्हाला राग दिसून यायचा? नाही, आईला राग नाही यायचा. सी आपल्या परिवारातला कोणताही सदस्य अशा प्रकारचा सीन करण्याच्या वेळेस समोर बसला असेल कॅमेराच्या समोर, तर आर्टिस्टला तर खूपच ऑकवर्ड वाटतं. भलेही आई असेल किंवा भाऊ असेल किंवा कोणीही आपल्या घरातले सदस्य. इट इज व्हेरी ऑकवर्ड सिच्युएशन टू डू रोमॅन्टिक सीन विथ मॅन इन फ्रंट ऑफ युअर फॅमिली मेंबर्स. जेव्हा ईशा कोणता असा रोल करत असते, तुम्ही तिथे हजर असाल तर धूम मचाले धूम गाईल तर तिलाही त्रास होईलच. खूपच त्रास होईल. मी जातच नाही, मला माहिती आहे. कारण की मी जसे जसे अनुभव घेतले आहे मला माहित आहे काय अवॉइड केलं पाहिजे ॲज अ मदर. हेही खरं आहे की एकदा तुमचं तुमच्या आईबरोबर खूप भांडणं झालं होतं. तुम्ही म्हटलं होतं की जर एवढं रोकटोक करायची असेल तर मी सिनेमाच नाही करत, मी घरी जाऊन बसून राहते. नाही रोख. अशी परिस्थिती तरी नव्हती. आय मीन मी काय बोलू? शी वॉज extremely fond of me. So she was guiding me so much की it used to be little more than what is necessary. राग आला जसा तुम्हाला राग येतो. नाही आला, राग नाही. मी म्हटलं की मग काय होत होतं, तिथे डायरेक्टरकडून बोलणं ऐकावं लागायचं आणि आय हॅव टू बॅलन्स बोथ माय मदर अँड डायरेक्टर. सो ती थोडी अवघड परिस्थिती व्हायची. आता कसं करता तुमच्या दोन्ही मुलींबरोबर? आता कसा बॅलन्स करता तुम्ही? खूप चांगल्या प्रकारे करत आहे. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य स्वातंत्र्य आहे? दिलं पाहिजे एका पातळीपर्यंत, एका लिमिटपर्यंत आणि त्यांना माहित आहे कुठपर्यंत स्वातंत्र्य आहे. दे आर फ्री टू डू व्हॉट दे वॉन्ट टू डू, बट ॲट द सेम टाइम दे इन्फॉर्म मी एव्हरीथिंग व्हॉट इज हॅपनिंग. जी तुमची इमेज राहिली आहे पूर्ण इंडस्ट्रीमध्ये, खूप कमी लोकांची अशी आहे. 40 वर्षांपर्यंत 130 पेक्षा जास्त सिनेमे केलेत. त्यानंतरही कोणी तुमच्यावर काही बोट उचलू शकत नाही. कधी तुमच्याबद्दल कधी असं म्हटलं जाऊ शकत नाही की हेमा मालिनीने काही एक्सपोज केलं, काही अशा गोष्टी केल्या ज्या लोक पसंत नाही करणार. हे आजच्या जनरेशनमध्ये तुम्ही तेवढंच लागू कराल? काळ आता बदलला आहे, वेळोवेळेची गोष्ट आहे. आज आपण त्या प्रकारचा आपण ड्रेसअप केला तर आजची जनरेशन ते बसले आहेत, तरुण पिढी कदाचित त्यांना ते नाही आवडणार. सो वी हॅव टू हॅव द ट्रेडिशन ॲट द सेम टाइम विथ द मॉडर्न वर्ल्ड वी हॅव टू गो अहेड इन लाईफ. दॅट डझंट मीन मी असं नाही म्हणत आहे की यासाठी अंगप्रदर्शन करायचं आहे. आजकालच्या जितक्या पण हिरोईन्स आहेत खूप चांगल्या प्रकारे स्वतःला मेंटेन पण करत आहेत. तर त्यांच्यासोबत त्या जे ड्रेसेस घालतात तर त्या सुंदर पण दिसतात, खूप सुंदर दिसतात. सो इट शुड नॉट लुक वल्गर इफ इट इज लुकिंग नाईस ऑन देम. सो व्हाय नॉट? खूप साऱ्या लोकांनी हे असं म्हटलं की जेव्हा हेमा मालिनी येतील तेव्हा त्यांना नक्की विचारा की जेव्हा त्यांची मुलगी स्विमिंग कॉस्ट्युम घालून धूममध्ये उतरली होती तर त्यांना कसं वाटलं? तो जेव्हा सिनेमा बनला होता तेव्हा डायरेक्टरने म्हटलं होतं की या प्रकारचा एक सीन आहे आणि मला वाटलं की ईशा वॉज लुकिंग व्हेरी ब्युटिफुल इन दॅट व्हॉट एव्हर शी वॉज वेअरिंग. आणि मला वाटलं इट्स ओके आणि फक्त काही मिनिटांसाठी होतं. तिलाही असं काही करायची इच्छा नव्हती फारशी. पण तुम्ही त्यांना त्याच प्रकारे ट्रेन केले ज्या प्रकारच्या डिसिप्लिनमध्ये तुम्ही होतात, ज्या प्रकारच्या डान्सिंग डिसिप्लिनमध्ये तुम्ही होतात. हो, एका पातळीपर्यंत. माझ्या आईसारखं नाही, बट टू सम एक्सटेंट आय कंट्रोल देम बट आय गिव्ह देम फ्रीडम. सी आय एम ट्रायिंग टू बॅलन्स all the things what with my mother what I went through and then what I want to go through with my children. मी ऐकलंय की जेव्हा ईशाने जास्त खाणं सुरू केलं होतं, वजन वाढलं होतं, तर तुम्ही खूप ओरडला होता तिला. नाही
तिने स्वतःच वजन कमी केलं. मी काही नाही केलं. आईला तर नेहमी वाटत असतं की आपली मुलं छान, जाड, गुडगुडीत असावी. प्लम्प असावीत. लाइक माय Isha, when she was small baby, she was very, very nice and fat baby. She was very sweet. पण त्यावेळेस आईला तर चांगलंच वाटतं. पण मुलं जशी मोठी होतात त्यांना माहिती असतं की स्वतःची काळजी कशी घ्यायची असते. ईशाने पूर्ण आपल्या पद्धतीने व्यवस्थित तिची फिगर मेंटेन केली आहे. खूप वेळा तर मलाच शिकावं लागतं की थोडं इथून जाड झाली आहे मी, थोडासा इकडून फॅट निघालाय, इथून दिसतंय ते, मी काय करू? सो शी विल टेल मी डू दिस एक्सरसाइज अँड यू विल फील बेटर. मी पुण्याच्या एका पेपरमध्ये वाचलं, या पेपरची कॉपी माझ्याकडे आहे. त्यात असं म्हटलंय की फिल्म 10च्या प्रीमियरच्या समारंभाच्या वेळी पुण्याच्या E² मल्टिप्लेक्समध्ये गर्दीमध्ये एका मुलाने ईशाचा हात पकडण्याचा प्रयत्न केला होता, तर तिने असा ठोसा मारला त्याला की कधी नाही विसरणार तो. हे तर मी म्हणेल प्रत्येक मुलीने हे केलं पाहिजे. असं कोणी छेडेल तर असंच सोडून द्यायचं का? जे केलं ते बरोबर केलं तिने. तर तिच्या हिमतीला दाद दिली पाहिजे. तिने जे काही केलं एक मुलगी म्हणून. पण ज्यामुळे कोणी आणखीन पुढे अशी हिंमत नाही करणार. तुम्हीही कोणाला कधी मारलाय? बघा ईशाने मारलं ते पब्लिसिटी झाली. कारण आजकाल जी मीडिया आहे खूपच प्रत्येक गोष्टीला बढावा देत आहे. त्यावेळेस इतकं नव्हतं. तसं मी पण खूप वेळा मारलंय. त्यावेळेस मी खूपच छान अशा बँगल्स घालत होते सोन्याच्या. तर त्याला एक ठेवून दिली की बस. फक्त पब्लिकमध्ये जे त्रास द्यायचे त्यांना मारलंय की कधी कोणत्या हिरोची सुद्धा पिटाई केली ते मी तुम्ही? सिनेमामध्येच केली आहे बस. आम्ही ऐकलंय की खूप सारे हिरो तुम्हाला वेगवेगळ्या वेळी प्रपोज करत होते. कधी संजीव कुमार यांचं नाव येत होतं, तर कधी जितेंद्र यांचं नाव येत होतं. या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत. मला वाटतं आता तुम्ही पुढे जायला पाहिजे. मग आजच्या जमान्यामधल्या कोणत्या हिरोचं नाव घेऊ मी? मे बी तुम्हाला कदाचित तुम्हाला माहित असेल माझ्यापेक्षा जास्त. बरं, आपण जनतेला विचारूया. जर जनतेला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही 3rd रो मध्ये. हेमाजी, 40 वर्षांच्या फिल्म करिअरमध्ये राज कपूर पासून ते अमिताभ बच्चन पर्यंत जवळपास सगळ्या फिल्म ऍक्टर सोबत तुम्ही काम केलंय. हो केलंय. या करिअरमध्ये सगळ्यात जास्त ऍक्टर प्रोफेशनली ऍक्टिंग वाईज कोणी तुम्हाला जास्त इम्प्रेस केलंय? धर्मेंद्रजी सोडून. आय विल अगदी सुरुवातीपासून पाहिलं तर मी अमिताभ बच्चनजी यांचंच नाव घेईन. खूपच प्रोफेशनल आणि टोटल डेडिकेशन सोबत ते काम करतात आणि त्यांच्याकडून खूप काही शिकायला देखील मिळतं. म्हणून कदाचित बाबुलमध्ये जेव्हा तुमचा रोल छोटा करण्यात आला होता तेव्हा खूप राग आला होता तुम्हाला? नाही मला राग नाही. कारण की बागबान सारख्या फिल्ममध्ये इतकं फुल फ्लेज रोल केल्यानंतर बाबुलमध्ये मला माझा रोल थोडासा लहान वाटला आणि असं वाटलं होतं की मी त्या परिवारातली सदस्य नाहीये. अशी एक फिलिंग आली होती आणि मी ती एक्सप्रेस केली आणि हे जे पेपरमध्ये छापलं होतं माझ्याजवळ आहे. बाबुल सिनेमावर खूप नाराज आहेत हेमा मालिनी आणि बाबुलमध्ये खूप निराश झाल्या आहेत हेमाजी. आणि अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जीच्या भूमिकांवर जास्त केंद्रित केलं आणि तुम्हाला थोडं साईडलाईन केलं होतं फिल्ममध्ये. तो ती फिल्म आहे बाबुल तर नॅचरली त्यांचंच असेल. पण जे मी एक्सप्रेस केलं आहे त्याला खूप जास्त आउट ऑफ प्रपोर्शन ब्लो अप करण्यात आलं आहे. ॲज अन आर्टिस्ट आफ्टर वर्किंग इन बागबान. कारण सगळ्या लोकांनी मला विचारलं की इतकं चांगलं सगळं तुम्ही जे बागबानमध्ये केलं, आता यामध्ये इतका छोटासा रोल का केला? याचं उत्तर मला द्यावं लागेल ना. आता याचा अर्थ असा नाहीये की मी नाराज झालीये. आणि मला असं वाटतं की यावेळेस जर मी कोणतीही फिल्म केली तर त्यात फुल फ्लेज रोलच असावा. असा आईचा रोल करण्याची काही आवश्यकता नाहीये यावेळेस. तुम्ही म्हणत आहात की आजही जो रोल तुम्ही कराल तो हिरोईनचाच रोल करू शकता. हो, म्हणजे हिरोईन ऑफ माय एज जी मी या वयाची आहे. आम्हा 50+ सोबत देखील खूप साऱ्या कथा, खूप साऱ्या चांगल्या चांगल्या स्टोरीज देखील होऊ शकतात. हे मला म्हणायचं आहे. कारण पण आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये
जर रोमॅन्टिक सिनेमा बनवायचा आहे तर फक्त टीनेजर्स आणि यंगस्टर्सला घेऊन बनवत असतात आणि इट इज पॉसिबल दोज काइंड ऑफ थिंग्स आणि मेनी अदर सो मेनी खूप साऱ्या सिच्युएशन्स आमच्या सोबत देखील होतात त्यांच्या संदर्भात देखील बनवू शकतो. जसा अमितजींनी निशब्द मध्ये रोल केलाय, एक वृद्ध माणसाला 17 वर्षांच्या मुलीबरोबर प्रेम. जर असा रिव्हर्सल बनवला तर तुम्ही तयार व्हाल अशा रोलसाठी? मी नक्कीच करेन. आय विल डेफिनेटली डू इट बट इट विल बी फुल्ली टोटली कन्व्हिक्शन सोबत करीन. हेमाजी, माझ्याकडे जे आरोप आहेत त्यांची यादी खूप मोठी आहे. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर हेमा मालिनींवर जनतेचे आरोप असेच सुरू राहतील. आपकी अदालतमध्ये आज आपण जनतेच्या मार्फत प्रश्न विचारत आहोत, स्पष्टीकरण मागत आहोत फिल्म स्टार हेमा मालिनींकडून. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप हेमा मालिनींवर. आपकी अदालतमध्ये सुपरस्टार हेमा मालिनी यांच्यावर आरोप आहे की यांच्यात एक एरोगन्स लपलेला आहे. हेमाजी, हा जो इतका सुंदर, भोळा भावडा, साधा सरळ चेहरा दिसतोय, जिच्याबद्दल लोक विचार करतायत की एक साधी सरळ साऊथ इंडियन आहे, कोणाला काही सांगणार नाही. फिल्म इंडस्ट्रीचे लोक म्हणतायत की आतून खूपच ॲरोगंट आहात. यासाठी काय करू? त्या सीता नाहीयेत, वरून फक्त त्या सीता दिसतायत, आतून गीता आहेत. कधी कधी अशी इमेज कामी देखील येते. ज्यावेळेस तुमचे सिनेमे हिट झाले होते, जॉनी मेरा नाम हिट झाली होती, सीता और गीता हिट झाली, त्यानंतर तुमची जी लिव्हिंग रूम आहे त्यामध्ये प्रोड्युसर्सची लाईन लागायची आणि 100 प्रोड्युसर्स तिथे असायचे तुमच्या तारखा घेण्यासाठी. आणि मी ऐकलंय की तुम्ही तयार होऊन उतरत होतात आणि सरळ जाऊन गाडीमध्ये बसवत होतात, कोणाकडे बघायच्या सुद्धा नाही. मी यासाठी त्यांना बघत नव्हते की दुसरा प्रोड्युसर तिथे वेट करत आहे. तो मला ओरडत आहे की आतापर्यंत पोहोचली नाही, यासाठी तर जावं लागेल ना. पण इम्प्रेशन तर इंडस्ट्रीमध्ये असं होतं की जेव्हा जेव्हा मोठे स्टार्स कोणत्या अडचणीमध्ये आले तर मग तुम्ही पुढाकार घेऊन त्यांची मदत केली. अशी सुद्धा कहाणी मी ऐकली आहे. जेव्हा देव साहेबांचे सिनेमे जिनेतामांबरोबर चालत नव्हते तेव्हा तुम्ही ऑफर केली, तुम्ही त्यांना मदत केली, त्यांच्याबरोबर रोल केला. जी फिल्म ऑफर येत होती, जर तो हिरो त्याचं करिअर सक्सेसफुल आहे किंवा नाहीये, मी ते नव्हते बघत, कारण की मी साईन केलं आहे, मी करत होते पिक्चर आणि तो पिक्चर हिट जातोय ती वेगळी गोष्ट आहे. असं नाहीये की त्यांचं करिअर डाऊन होत आहे यासाठी मी मदत केली पाहिजे. आय एम नॉट अ गॉड ऑर एनिथिंग. इट जस्ट हॅपन्स विथ वॉट एव्हर इट वॉज. आय वॉज वर्किंग विथ एव्हरीबडी. ज्याचं करिअर डाऊन होत होतं. आता यावेळेस जर अनालाइज केलं तर असं दिसत असेल, बट इट इज नॉट फॅक्ट. आणि आज पुन्हा जर अमिताभ बच्चन बागबानमधून सुपरहिट झाले तर त्याचंही खूप मोठं क्रेडिट तुम्हालाच मिळेल. असं आय एम सो हॅपी अबाउट इट. बघा, बागबान पिक्चरमध्ये खूप वर्षानंतर आम्हाला दोघांना एकत्र पाहायला मिळालं आणि चांगलं वाटलं लोकांना. तर आणि स्टोरी जी होती, जोपर्यंत कहाणी चांगली नसेल, फिल्म हिट होऊ शकत नाही. आणि स्टोरी खूपच अप्रतिम होती. आजच्या ज्या समस्या आहेत, जी मुलं आपल्या आईवडिलांसोबत गैरवर्तन करत आहेत, खास करून फॉरेन कंट्रीजमध्ये, तर त्या संबंधित ही कहाणी होती. आणि त्यामध्ये आम्ही दोघं, अमितजी आणि मी, जे एकत्र जे अपियर झालो आणि काम केलं, ते लोकांना खूप पसंत आलं. इट वॉज समथिंग न्यू अँड फ्रेश फॉर द पीपल टू सी. ही जी फिल्म होती जी प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना मारून मारून दाखवली. मारून आणि सोबतच बागबान सीडी घेऊन जात होते सगळे लोक, आपल्या सोबत ठेवत होते ॲज अ बिग पोझेशन ऑर समथिंग. आणि कधी मुलांनी गडबड केली तर सांगितलं की बघ हे हाल होतील तुमचे. But it's nice, na? I'm very happy that I worked in this film and then people loved me so much. And it's a nice message, very beautiful message went through. एक गुपित असलेली गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे. खूप कमी लोकांना हे माहिती आहे की ज्या स्टारचं आज अमिताभ बच्चन बरोबर सगळ्यात जास्त कंपॅरिझन होत आहे, तुलना केली जाते, असे शाहरुख खान, त्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये पहिला चान्स तुम्ही दिला होता. हा, बिलकुल. दिल आशना मी बनवायला घेतली होती, तर मला एक हिरो हवा होता. त्यावेळेस टेलिव्हिजनमध्ये त्याची एक सिरियल एक येत होती, फौजी. तर आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड. ही वॉज सो स्वीट, सो नाईस. आय सेड व्हेरी यंग अँड सो नाईस, गुड लुकिंग बॉय.
मी म्हटलं हा मला पाहिजे आपल्या पिक्चरमध्ये काम करण्यासाठी आणि आम्ही फोन केला होता आणि तो मुंबई आला होता तुम्ही आणि अर्धी गोष्ट विसरत आहात. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही फोन केला शाहरुख खानला जेव्हा म्हटलं की हेमा मालिनी यांना बोलायचं आहे, त्यांना विश्वास नाही बसला. बरोबर. त्यांनी म्हटलं की माझी फिरकी का घेतात? मग आम्ही पुन्हा माझा नंबर दिला आणि आम्ही म्हटलं की तुम्ही परत फोन करा. आणि मग जेव्हा आले, तो आला आणि मग मी त्याला ती स्टोरी ऐकवली आणि त्याला ती आवडली. आणि धरमजींना पण सांगितलं की सी आय एम गोइंग टू टेक हिम ॲज अ हिरो. सो ही सेड ही इज अ व्हेरी नाही नाईस, तुम्ही मस्ट परत टेक. पूर्ण गोष्ट नाही सांगितली हेमाजी. माझ्यापेक्षा जास्त तुम्हालाच माहिती आहे. शाहरुख- असं वाटतं की वेळेनुसार मी विसरत चालली आहे. मी तुम्हाला आठवण करून देतो. शाहरुख खानचे केस इतके जास्त होते की पूर्ण चेहऱ्यावर येत होते. ही गोष्ट खरी आहे? अगदी बरोबर आहे आणि मी माझ्या मेकअप मॅनला म्हटलं की याचे केस थोडे मागे करा. तर पूर्ण जेल लावून त्यांनी ते मागे केले. सो तो वेगळा दिसायला लागला एकदम. ही हॅज गॉट इट टू डिफरंट फेस यू नो. टोटली वन इज इन फ्रंट अँड ही कॅन लुक लाईक अ मवाली. द अदर वन व्हेन ही पुट इट्स बॅक ही टोटली लुक्स सोफिस्टिकेटेड. तर मला त्याचा तो सोफिस्टिकेटेड लुक हवा होता आणि मग आम्ही मुहूर्त काढला आणि सिनेमा सुरू एक केला. डायरेक्टर म्हणून शाहरुख खानने तुम्हाला त्रास दिला की खरंच नाही. ते चांगले ऍक्टर आहेत? अजिबात त्रास नाही, कोणीच नाही दिला. खूपच चांगले होते. इनफॅक्ट माझी मुलं लहान होती, ईशा आणि आहाना. रात्र व्हायची त्यांना, कारण दुसऱ्या दिवशी शाळेत जायचं असायचं, तर होमवर्क करायचा असायचं, तर मला बोलवायचे. तर मला घरी जावं लागायचं, तर तो म्हणायचा, "तुम्ही जा, मी हँडल करेल हा पर्टिक्युलर शॉट." एखादा शॉट तर त्यांनी स्वतःहून देखील घेतलाय. आज जर शाहरुख खान इतके मोठे स्टार आहेत तर त्याचं क्रेडिट तुम्हाला दिलं पाहिजे. मला कोणतंही क्रेडिट नाही पाहिजे, कारण की ही इज अ व्हेरी टॅलेंटेड बॉय अँड आय जस्ट फेल्ट ही इज सो गुड. तर मी जो विचार केला तो योग्य ठरला. सो ही हॅज टू बी अ बिग स्टार, सो ही हॅज बिकम. सो आय एम सो हॅपी टू बी जस्ट अ स्मॉल पार्ट ऑफ हिज सक्सेस. माझा एक प्रश्न आहे की तुमची जी ड्रीम गर्ल वाली जी इमेज आहे त्याला मेंटेन करण्याचं काय सिक्रेट आहे? असं वाटतंय का मी मेंटेन करते? थँक यू सो मच. आय मीन आय मस्ट थँक गॉड फॉर दॅट. आणि जो मी डान्स करत आहे, कंटिन्यू करत आहे. जर मी डान्स करत आहे तर स्टेजवर मला यावं लागतं. तर स्टेजवरती येण्यासाठी मला एक पर्टिक्युलर फिगर मेंटेन करावी लागेल. त्यासाठी जितकी मला एक्सरसाइज करायची आहे किंवा योगा करायचा आहे, तो मी सगळा करत असते. आणि खाण्यापिण्यामध्ये मी खूप स्वतःला ठीक-ठाक, असं नाही की जे मिळालं ते खाल्लं. दॅट्स इट. अँड मेनली इट इज अ ब्लेसिंग अँड ग्रेस ऑफ द लॉर्ड. हेमाजी, ज्या करोडो मुली हा शो बघत आहेत त्या आज तुमच्या या उत्तराने संतुष्ट नाही होणार. त्यांना हे जाणून घ्यायचंय की तुमच्या या वयामध्ये सुद्धा तुमच्यासारखं दिसायचं असेल तर काय करायचं? सगळ्यांनी डान्स करा. ज्यांनीही बागबानमध्ये तुम्हाला पाहिलं त्यांनी म्हटलं की आजच्या जमान्यातल्या ज्या हिरोईन आहेत त्यांना सुद्धा मात दिली हेमा मालिनी यांनी. नाही, नाही, असं काही नाहीये. कदाचित ती फोटोग्राफी खूप चांगली होती. हेमाजी, आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर तुम्हाला विचारूया आजच्या जमान्यातल्या हिरोईन्स बद्दल आणि मी तुम्हाला सांगेन की त्या तुमच्याबद्दल काय म्हणतात ते. आपकी अदालत मध्ये आज पिंजऱ्यामध्ये उपस्थित आहेत सुपरस्टार हेमा मालिनी. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप हेमा मालिनीवर. आपकी अदालत मध्ये सुपरस्टार हेमा मालिनी यांच्यावर आरोप आहे की या आजकाल आपल्याच मुलींना कॉम्पिटिशन देत आहेत. हेमाजी, मला तर फिल्म स्टार्सने असं सांगितलं की जेव्हा ते ईशाला भेटतात तुमच्या मुलीला, सलमान खान सारखे स्टार असं म्हणतात, आय मीन लव्ह विथ युअर मदर. ते तर असंच मस्करी करतात लोक. त्याला जर आपण खरं समजून विश्वास ठेवला तर इट इज व्हेरी स्टुपिडिटी ऑन माय पार्ट. मी ऐकलंय की जॉन एब्रेमने ईशाला म्हटलं की युअर मदर इज द हॉटेस्ट स्टार. ते यासाठी म्हटलं असेल कारण बाबुलमध्ये काम करत होते, तर टू मेक हिमसेल्फ फील मोर कम्फर्टेबल. आजच्या जमान्यातल्या ज्या हिरोईन्स आहेत त्यांना तुमच्यामुळे थोडीफार ईर्ष्या होत असेल की कदाचित त्या आजच्या या वयामध्ये सुद्धा तुमच्यासारख्या सुंदर दिसू शकतील.
सुंदरता जी काही आहे ती देवाची देणगी आहे. त्याला मेंटेन करणं आपलं कर्तव्य आहे. मी त्या हिरोईनची नावं तर नाही सांगू शकत ज्या तुमच्या वयापर्यंत पोहोचल्यात आणि सगळ्यांना माहिती आहेत की त्या कशा दिसत आहेत. मग चांगलं आहे ना, एक मी उदाहरण बनून राहील. पीपल कॅन फॉलो मी अँड देन मेक देमसेल्फ लुक गुड. कोणीतरी मला असं देखील म्हटलं की तुमच्या या सुंदरतेचं सगळ्यात मोठं रहस्य हे आहे की तुमचं मन तेवढंच सुंदर आहे आणि आजही तुम्ही तेवढ्याच रोमॅन्टिक आहात जेवढ्या 18व्या वर्षी होतात. रोमॅन्टिक तर असलं पाहिजे. जर रोमॅन्स नाहीये लाईफमध्ये, तर माझ्या मते काहीही नाहीये. लव्ह हॅज टू बी देअर. ज्यांनी तुमच्याशी सगळ्यात जास्त रोमांस केला धरमजी, मी ऐकलंय की आत्ता सुद्धा ते तुमच्यावर कविता लिहित आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे ना. त्यांच्या कविता आता आणखीनच चांगल्या बनत चालल्या आहेत. तुम्ही त्यांना शायर बनवून टाकलं. शायर बनून गेले. रोमॅन्स करता करता शायर पण बनून गेले. तुम्ही त्यांच्यासाठी काय करता? डान्स परफॉर्मन्स? नाही. ही हॅज नॉट सीन माय डान्स परफॉर्मन्स ॲट ऑल टिल टुडे. ते खूप आधी पाहिलं होतं. त्यांना वाटलं की माहीत नाही ही कोण आहे, तर चांगलं आहे की उठून नाही गेले. तुमच्याकडून कसं रेसिप्रोकेट करता तुम्ही? तुम्ही त्यांच्या शायरीच्या उत्तरामध्ये तुमच्याकडून मी पण प्रयत्न करते की मी पण एक शायर बनून जाईन. तर त्यांच्याकडून काही लफ्ज वगैरे शिकत राहते की काय, कुठे यूज करायला त्याचं पाहिजे. एखादं उदाहरण आम्ही ऐकू शकतो का? नाही, नेक्स्ट टाईम सांगेन. जेव्हा तुम्ही तयारी करून याल. पुढच्या वेळेस नक्की सांगेन. पहिल्यांदा तुमची भेट झाली धरमजींबरोबर जेव्हा तुम्हाला वाटलं की हेच आहेत माझ्या आयुष्यामध्ये येणारे व्यक्ती, तर तुम्हाला भीती वाटली होती की अशा व्यक्तीबरोबर तुम्ही प्रेम करत आहात ज्यांच्याबद्दल ऑलरेडी खूप प्रकारच्या चर्चा सुरू असायच्या? जेव्हा मी पहिल्यांदा भेटले होते, तेव्हा तर असं कधीच वाटलं नव्हतं की यांच्यासोबत माझं जीवनसाथी बनणार आहेत माझे, असा अजिबात विचार आला नव्हता. हे तर नंतर काही वर्षांनी अ, झालं लग्न. आणि जेव्हा हे झालं त्यासाठी तुमचे वडील खूप नाराज होते. हे खूपच स्वाभाविक आहे. कारण की त्यांचं लग्न झालेलं होतं. चरस सिनेमाचं शूटिंग चालू होतं मॉल्टामध्ये हं. आणि एक गाडी होती ज्यामध्ये मागच्या सीटवर 3 लोकांना बसायचं होतं. या सगळ्या कहाण्या तुम्हाला कुठून मिळाल्या? आणि तुमचे वडील प्रयत्न करत होते ते मध्ये बसायचे पण तुम्हाला एकत्र बसू दिलं नाही. तर मला वाटतं बाकी जे पण वडील आहेत, ते आपल्या मुलींसोबत असंच वर्तन त्यांनी करावं. पण हेही खरं आहे की धरमजी खूपच मस्तीखोर होते. कोणत्या ना कोणत्या प्रकारे संधी मिळवत होते तुमच्या बरोबर बसण्याची. See, he was in love, so he will do anything. And it was very cute. The whole moment was very sweet. I only see it like that. It was lovely. कोणती मस्ती धरमजींची अशी आहे त्या जमान्यातली जी तुम्हाला आजपर्यंत लक्षात आहे? त्या तर खूप साऱ्या आहेत. मी काय सांगू? पण हे खरं आहे की जेव्हा धरमजींबरोबर तुमचं अफेअर चालू होतं तेव्हा खूप सारे लोक होते. कोणीतरी मला हे देखील सांगितलं की जिथे हेमाजी जात होत्या मागे मागे ॲम्ब्युलन्स देखील जात राहायची. कोणाकोणाचं मन दुखेल आणि कोण पडेल. हे बघा, टॉप हिरोईन असल्यामुळे त्यांच्यासोबत सगळं असंच होत असतं. खूप सारे चाहते आपले बनून जातात. त्या स्क्रीनवर बघून त्यांना एक लगाव वाटू लागतो, एक प्रेम होऊन जातं आणि त्यालाच ते खरोखर सत्य मानू लागतात. आणि असे खूप सारे लोकं आज पण आहेत. आजही जितक्या पण टॉप हिरोईन्स त्यांच्या मागे किती लोकं वेडे झाले आहेत. पण आज सुद्धा तुमच्यासाठी लोक जास्त वेडे आहेत त्या हिरोईन्सपेक्षा. नाही, असं काही नाहीये. आय मीन आय एम व्हेरी हॅपी. व्हाय नॉट? दे शुड लाइक मी, दे शुड लव्ह मी. व्हाय नॉट? पण कधी-कधी असं होतं ना की जी तुमची मुलगी ईशा आहे, तिला तुमच्याबरोबर कंपेअर करायला लागतात लोक. लोक म्हणतात या मुलीला कॉम्पिटिशन मिळत आहे आईच्या सुंदरतेमुळे. नाही, असं नाहीये. माझी मुलगी फार सुंदर आहे. आणि खूपच जास्त हुशार देखील आहे ती. हे नक्कीच तिला एक कठीण सामना करावा लागतो, की मी एक फिल्म स्टार आहे आणि अजूनही फिल्ममध्ये काम करते आणि त्या कारणामुळे जे पण पॅरेंट्स सक्सेसफुल आहेत,
त्या मुलांसाठी खूपच प्रॉब्लेम होऊन जातो. त्यांना त्यांचं कॉम्पिटिशन आपण लोकच बनून जातो अननेसेसरीली, ज्याची काही गरज नाहीये. आणि पब्लिक जी आहे ती खूप जास्त कंपेअर करायला लागते, जी अगदीच चुकीची गोष्ट आहे. 40 वर्ष लागलीत मला, मी जी आज आहे मला बनण्यासाठी. नाही हे माझी, तुम्हाला बोला. फक्त 2 वर्ष लागली. मेरा नाम जॉनी रिलीज झाल्याच तुम्ही सुपरस्टार बनला होतात. नाही, बाकी बाकी लोकांना इथे पोहोचण्यासाठी 40 वर्ष लागतील, तुम्हाला नाही. पण हे खरं आहे की ईशाला त्या प्रकारचं यश नाही मिळालं जसं यश तुम्हाला मिळालं होतं. नाही, कोणी कोणी लवकर यश प्राप्त करतं, काही लोकांना वेळ लागतो. आणि तिला जितकी टॅलेंटेड आहे असे रोल अजूनपर्यंत मिळाले नाहीत. तर माझी इच्छा आहे की तिला चांगला रोल मिळावा. तो शी विल डू व्हेरी वेल. हे माझी आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर तुम्हाला विचारू तुमच्या राजकारणाबद्दल आणि राजकारणामध्ये जो तुम्ही एक नवीन रोल घेतलाय खऱ्या आयुष्यामध्ये त्याबद्दल प्रश्न विचारूया हेमा मालिनींना एका ब्रेक नंतर. आपकी अदालत मध्ये आज आपण जनतेच्या मार्फत प्रश्न विचारत आहोत, खटला चालवत आहोत हेमा मालिनींवर. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप हेमा मालिनींवर. आपकी अदालतमध्ये सुपरस्टार हेमा मालिनी यांच्यावर आरोप आहे की या राजकारणासाठी अयोग्य आहेत. हेमाजी, तुमच्यासारखे सरळ साधे लोक, तुमच्यासारखे सिंपल लोक राजकारणामध्ये आले त्याचं काय कारण असू शकतं? मला असं वाटतं की मी काही चांगलं काम करावं. जेव्हा इथे आलोच आहोत, तर आय मस्ट डू द बेस्ट. आणि आम्ही साधे सरळ आहोत, तर ठीक आहे. तसंही कामही तसंच असेल आमचं. आणि तुम्ही आणि एकट्याच नाही आलात. कदाचित जे साधे सरळ नाहीयेत, ते आमच्यामुळे साधे सरळ होऊन जातील. का असं अपेक्षित नाहीये राजकारणामध्ये? आधी जेव्हा तुम्ही पब्लिक मीटिंग मध्ये भाषण देत होता तर 1-2 वाक्य बोलूनच बसून जायचात, पण आता तर तुम्ही पूर्ण स्पीच देता, लाखो लोकांना भाषण देऊ शकता. थँक्स टू कॅम्पेनिंग. तिथूनच शिकून घेतलं किती बोलायचं आहे, कसं कसं बोलायचं आहे. बीजेपीने तुमच्याकडून इतके जास्त कॅम्पेन करून घेतलेत की आता तुम्हाला सवय झाली. कॅम्पेन करता करता आपल्याला अशा कानाकोपऱ्यात हिंदुस्थानाच्या सगळ्या ठिकाणी जावं लागतं. खूप चांगलं वाटतं लोकांना भेटून. छोट्या छोट्या गावांमध्ये पण आम्ही जात असतो आणि त्या लोकांचं म्हणणं ऐकून घेतो. त्यांना आम्ही काही काही सांगतो, तर खास करून खूप साऱ्या महिला येत असतात आणि खूप प्रेमाने बघत असतात. आणि जे काही आम्ही चर्चा करतो त्या नीट ऐकतात आणि ऐकून जे आपण सांगितलं आहे कोणत्या पार्टीला मत द्यायचं, तर कदाचित ते देखील करतात. हे कदाचित लोकांना माहित नाहीये की धरमजी एक ऍक्टर असल्याबरोबरच रायटर देखील रायटर आहेत. पण आहेत आणि कविता पण लिहितात, शेरोशायरी पण करतात. इतकं छान लिहितात. तुमच्याबद्दल ते काय म्हणतात हे मी तुम्हाला सांगू शकतो. महेश भट्ट जे डायरेक्टर प्रोड्युसर आहेत ते त्यांच्याबरोबर एक एअरक्राफ्टमध्ये होते आणि महेश भट्टने मला सांगितलं की जेव्हा तुमच्याबद्दल चर्चा झाली तर धरमजींनी म्हटलं की जे काही माझ्यासाठी हेमा मालिनीने केलं आहे, जे काही हेमाने माझ्यासाठी केलंय, कदाचित जगामधली कोणतीही स्त्री कोणत्या माणसासाठी नाही करू शकत. शी इज ग्रेट. सो स्वीट. आय एम सो थँकफुल टू हिम फॉर सेइंग सो लवली. पण जर मी तुम्हाला विचारलं तुम्हाला त्यांच्यासाठी काही म्हणायचं आहे? तुम्हाला नंतर सांगेन. हेमाजी, जर बागबान सारखी फिल्म तुम्हाला परत करण्यासाठी मिळाली आणि त्यामध्ये एका बाजूला अमितजी असतील आणि दुसऱ्या बाजूला धरमजी असतील, तर तुम्ही कोणाला निवडाल? आधी तर मी बागबान पुन्हा बनवली तर करणारच नाही. नाही करणार? नाही करणार. जर दुसरी कोणतीही चांगली कहाणी मिळाली, जर धरमजींना ती सूट झाली आणि तसंही आता एक प्रपोजल आहे त्यांच्याकडे त्यांच्यासोबत काम करण्यासाठी. पण धरमजींना ती स्क्रिप्ट एवढी आवडली नाही. जर ते करत असतील तर मी नक्कीच करेन त्यांच्यासोबत आणि तुम्हा लोकांना बघायला देखील मिळेल. थँक्यू. 24 वर्षांआधी तुम्ही धरमजींबरोबर एक फिल्म केली होती. तर इतका मोठा काळ गेलाय, मध्ये मध्ये ऑफर्स नाही आले, लोकांनी नाही म्हटलं की तुम्हाला दोघांना घेऊन फिल्म बनवायची आहे? नाही, ऑफर कदाचित होती, पण आम्ही सोबत नाही करायचो. कारण फार वेगळंच वाटत होतं काम करण्यासाठी. आताही माहित नाही कसं वाटेल. शोले पुन्हा बनली, हं, रिमेक त्याचा बनत आहे. हं. तुम्हाला जर ऑफर झाली तर कोणता रोल करायला आवडेल तुम्हाला? पुन्हा तोच बसंतीचा? मावशीचा रोल.
हे माझे आम्ही जनतेच्या मार्फत खूप सारे प्रश्न तुम्हाला विचारले आणि तुम्ही अगदी सफाईदारपणे आणि बेधडकपणे उत्तरं दिली. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालत मध्ये जनतेच्या जज सोनल सिंग यांचा निर्णय. आपकी अदालतमध्ये आपण हेमा मालिनीकडून स्पष्टीकरण मागितलं त्यांच्या ॲरोगन्सवर. आपण त्यांना विचारलं त्यांच्या फिल्मी करिअर बद्दल. आपण त्यांना विचारलं राजकारणामध्ये त्यांच्या मिसफिट असण्याबद्दल. आणि आपण त्यांना स्पष्टपणे विचारलं धरमजींबद्दल. आणि आता वेळ आहे आपकी अदालतमध्ये आजच्या जज सोनल मानसिंग यांच्या निर्णयाची. तुम्ही एक कणखर, जागरूक, संवेदनशील, सतर्क नागरिक तशाच कलारसिक स्त्री आहात आणि अष्टभुजा दुर्गाप्रमाणे अभिनय, मातृत्व, राजकारण, चित्रपट निर्मिती आणि बरंच काही तुम्ही करत आहात. सामाजिक कार्यातून बॉलिवूडच्या कमीत कमी 1-2 फिल्म्स प्रतिवर्षी तुम्ही अशा बनवा ज्यामध्ये मोठा संदेश असेल आणि जे तुम्ही म्हणत आहात त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असाव्या. तुमचा सौंदर्य बोध समाजाच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक वर्षापर्यंत पसरत राहो. लोकांना तुम्ही आनंद वाटत राहो. हा आजचा आमचा निर्णय आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. Thank you so much. Thank you. याच अपेक्षेने याच विश्वासाने जसं मागच्या 40 वर्षांमध्ये हेमा मालिनीने लोकांचं मन जिंकलं, येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा येणाऱ्या वर्षांमध्ये कित्येक वर्षांपर्यंत त्या लोकांच्या मनावर राज्य करत राहो. अशाच प्रकारे लोकांचं मन जिंकत राहो. आम्ही तुमचा निरोप घेत आहोत. पुढच्या आठवड्यात आपली पुन्हा भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.